शूज सोबतच इथे लोफरचे पण सेक्शन आहेत वेगळे. आईसाठी आम्हाला बॅग घ्यायची आहे, त्याच्यामुळे आम्ही बॅगच्या सेक्शनमध्ये आधी आलो. हाय हॅलो नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली इन UK या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आहे संडे आणि त्याच्यामुळे आम्ही आलेलो आहे आज शॉपिंग करण्यासाठी. तर शॉपिंग करण्यासाठी इथे क्राऊन पॉईंट म्हणून एरिया आहे, तर इथे भरपूर सारे असे शॉप आहे. TK Maxx आहे, स्पोर्ट्स डायरेक्ट आहे, अर्गोज वगैरे आहे. समोर तुम्ही बघू शकता म्युझिक की टॉय सुपर स्टोर आहे. तर इथे बरेच असे शॉप आहे जिकडे तुम्हाला एकाच ठिकाणी वेगवेगळ्या ब्रँडचे दुकानं तुम्ही बघू शकता. तर इथे स्टारबक्स पण आहे, पण आम्हाला आता सध्या शॉपिंग करायची ती म्हणजे शूजची. स्वतः आम्ही जाणार आहोत नायकीच्या शॉपमध्ये. तर चला बघ दाखवते मी तुम्हाला आतून नायकीचं शॉप कसं येते आणि त्याचे प्राइजेस वगैरे पण तुम्हाला दाखवते. तर हे समोर दिसते ते आहे नायकीचं शॉप. आता आपण जाऊ त्याच्या आतमध्ये. तर एंट्री केल्याच इथे स्टार्टिंगला तुम्हाला दिसतील ते म्हणजे क्लोथ्स. सुरुवातीला कपडे दिसतातच, टी शर्ट्स आहे, ट्रॅक पॅन्ट वगैरे सगळे आहेत जे नायकीचे. आणि पुढे गेल्यानंतर त्याच्या पुढे आहे शूजचं सेक्शन. तर आपण आता शूजच्या सेक्शनमध्ये डायरेक्टली जाणार आहे कारण आपल्याला घ्यायचे शूज सोबतच इथे लोफरचे पण सेक्शन आहेत वेगळे. तर इथे भरपूर असे त्यांनी सेक्शन करून ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वेगळे. तर हे स्पोर्ट्समध्ये वगैरे वापरणारे शूज आहे या साईडला. आणि सुंदर असा एक मिरर आहे. तर सध्या इथे 50% ऑफ चालू आहे. हे मेन्सचं सेक्शन आहे, तर इथे 50% ऑफ आहे. वेगळ्या शूजवरती वेगळ्या डिस्काउंट चालू आहे तिकडे. तसंच इकडे मध्ये त्यांनी बसण्यासाठी स्पेस दिलेली आहे आणि इथे समिया डान्स करते छान. तर पाठी एक म्युझिक चालू आहे जे की मी म्यूट केलेले आहे कारण कॉपीराईट इश्यूमुळे. तर त्या म्युझिकवर समिया डान्स करते. तर हा तो पॅसेज आहे जिकडे तुम्ही ट्राय वगैरे करू शकता शूज तुम्ही घेऊन. आणि हा सेक्शन आहे तो आहे गर्ल्ससाठी. तर इकडे 30% ऑफ लिहिलेलं आहे. जसं मी बोलले की वेगळ्या शूजवरती वेगळे डिस्काउंट चालू आहेत. तर इकडे जसं सेल्फ सर्व्हिस मी सांगितलं आहे आधीपासून, तसंच इथे कोणी तुम्हाला शूज दाखवण्यासाठी पर्सन नसतं. तर तुम्हाला जे काही शूजचे डिझाईन पाहिजे किंवा तुमची साईज हवी आहे किंवा काही रेंजमध्ये तुम्हाला शूज हवे आहे तर ते सगळं तुम्हाला स्वतःला शोधावं लागतं असं इथे या रॅकेटमधून. आणि मग तुम्ही ट्राय वगैरे करू शकता. तसे त्यांचे व्हॉलंटियर असतात तुम्हाला गाईड करण्यासाठी वगैरे की कुठे कोणते शूज वगैरे मिळतील, पण तुम्हाला स्वतःला सर्च करावं लागतं की तुम्हाला कोणता शूज हवा आहे किंवा काय रेंजमध्ये शूज हवे. तर अशी भलीच मोठी रांग इथे आहे. तर इथे असे कपडे सुद्धा लावलेले आणि समियाचं गाणं चालू आहे. आणि हे लहान मुलांना गिफ्टिंगसाठी पण चांगला ऑप्शन आहे. याच्यामध्ये बॉडी सूट, हेडबँड आणि बूटीज आहे. अगदी सध्या बघवतात ना तशी छान दिसत आहे ना.
फायनली आम्हाला 2 शूज आवडलेत आणि आता आम्ही ते घेणार आहोत. तर इथली आमची शॉपिंग करून झाली आहे. तर आता आम्ही बिल करायला चाललो. हां, आणि इथे समिया बॉल घेते. उचलतो का तो बॉल तुझ्याकडे? हां, मस्त का? तर नायकीची शॉपिंग झाल्यानंतर आम्हाला ॲक्च्युली जायचं आहे सिटी सेंटरला, पण पाऊस सध्या जोरात चालू आहे म्हणून आम्ही स्टॉप घेतला आहे तो स्मिथ टॉय शॉपमध्ये. तर हे 3 मजली भव्य शोरूम आहे ज्याच्यामध्ये लहानातल्या लहान खेळण्यापासून मोठ्या खेळण्यापर्यंत सहज अवेलेबल खेळणे होतात ते तिथे. आता आम्ही आलो सिटी सेंटरला. सिटी सेंटरला आम्ही जाणार आहे ट्रिनिटी मॉलच्या प्रायमार्कमध्ये. तर इथे आम्ही शॉपिंगसाठी आलो. इथे सगळं काहीच मिळतं, म्हणजे कपडे, शूज वगैरे, बॅग वगैरे सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात. तर आता आपण जाऊया शॉपिंग करूया. तर इथे बरेचसे शॉप आहे. प्रायमार्क पण आहे, H&M आहे, बरेच म्हणजे ओळखीचे ब्रँड वगैरे आहेत इथे. पण सध्या आपण चाललो आहे प्रायमार्कमध्ये. तर चला दाखवते प्रायमार्क कसं. तर आईंसाठी आम्हाला बॅग घ्यायची आहे, त्याच्यामुळे आम्ही बॅगच्या सेक्शनमध्ये आधी आलेलो आहे. तर इथे बऱ्याच बॅग आहेत, तर आता त्यांना आवडेल ती आपण घेऊ. प्रायमार्कमध्ये कपडे, शूज, सनग्लासेस वगैरे तर मिळतातच, शिवाय अशा लगेज बॅगेज पण मिळतात. त्याने ते आहे किचनची क्रॉकरी, शिवाय इथे फ्लावर्स पण आहेत जे की नकली आहेत पण दिसायला ते सुंदर वाटतात. त्याच्या समोर तुम्ही बघू शकतात कुशन आहे. सुंदर सुंदर असे ग्लासेस पण येतात.
इथे इंडोर प्लांट सुद्धा अवेलेबल आहे. तर हे रॉक मॅट्स वगैरे इकडे सगळंच अवेलेबल आहे. हे सगळे इंडोर प्लांट आहे, छान छान दिसतात. शिवाय त्या डेकोरेशनसाठी तर हे रिडक्शन इथे लिहिलेलं आहे, म्हणजे जे काही असणार ते हाफ प्राईसमध्ये असणार. तर अशा वस्तू त्यांनी काढून ठेवलेल्या असतात जे तुम्हाला रिडक्शनमध्ये मिळतात. हा चादरचं सेक्शन आहे. आम्ही इथून लास्ट टाइम घेऊन गेलो होतो आणि आम्हाला ती खूप आवडली होती, त्याच्यामुळे आम्ही आणखीन एक घ्यायचे म्हणून आता आम्ही इथे आलेलो आहे. आता आम्ही शॉपिंग करून झालेली आहे. बघू शकता तुम्ही एवढ्या 4 मोठ्या बाजारात शॉपिंग केलेलं आहे. तर काय शॉपिंग केली आहे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगेलच, त्याची तुम्ही वाट बघा. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.